नमस्कार, मी अमृता क्षीरसागर. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला आणि आता मी तयार झाली तर हळदी कुंकवाला जाण्यासाठी. तर हळदी कुंकवाला आज बोलवले. रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा संक्रांतीचा हा कार्यक्रम चालूच असतो. तर प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार वेळ मिळेल तसं बोलवत राहते. आम्ही तर लवकरच उरकून घेतलं होतं हळदी कुंकू. तर पाठीमागच्या गल्लीमध्ये बोलवले तर तिकडं जाणार आहे आणि हळदी कुंकाला जायचं आहे म्हणून खास म्हणलं. रोज कायम ड्रेस चालतो पण हळदी कुंकाच्या निमित्तानं तर साडी नेसणं होतंय. आणि आज ही पर्स घेऊन चालले. तर बऱ्याच दिवसांची पर्स आहे माझी. तर ना मला ही पर्स ना आमच्या सासऱ्यांनी म्हणजे दादांनी घेऊन दिली होती. तर खूप वर्ष झालं म्हणजे कधीतरीच वापरून ठेवूनच होते आपल्या कपाटामध्ये. तर म्हटलं छोटीशी आपली तेवढीच हळदी कुंकाला ही न्यायला उपयोगी पडते. बाहेर जास्त जायचं म्हटल्यावर मोठी पर्स लागते. ह्यात सगळं बसत नाही आपलं साहित्य. तर मग आता म्हटलं चला आज जाऊया. अनुला पण शाळेत सोडलंय, परत अनुला पण आणायला जायचंय अजून. तर येते ना आम्ही बाहेर चाललो होतो. तर रिओ काय घरात येणं झालता म्हणून आम्ही अश्विनताईच्या घरात गेलो होतो आणि भक्ती काकूच्यात आम्ही गेलो होतो तर तूप आणण्यासाठी. आणि हे बघा अनु तिथं खेळत बसली होती. ती गेल्यापासून काय खेळतच होती. ती काय उठेनाच तिथनं, कारण तिला ते जोडायला खूप आवडत होतं. तर हे बघा किती मोठं तिनं जोडून ठेवलं होतं. तर ती दोघं समर्थ आणि अनु दोघे बसले होते खेळत. तोपर्यंत काकूनी चहा सुद्धा करून आणला. तर गरमागरम चहा पिला. आणि तर आत्ता दिवाबत्ती केली. 7 वाजले होते. बाहेरून जाऊन आले आणि संध्याकाळची आरती सुद्धा आत्ताच केली मी. तर इथं सोयाबीन घालून भात केलाय, मसाले भात.